तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. अरे तू काहीतरी ठामपणे निर्णय घे ना. हे बघ, आता अनु, वीणाचं लग्न, नितीनची कर्मकहाणी यापैकी कुठल्याही विषयावर बोलायची माझी इच्छा नाहीये. मला खूप पश्चाताप होतोय. मला माहिती तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणूनच मी अनुला बोलवून घेतलं होतं. काय? अनु इथे आली होती आपल्या घरी? हो. आणि अक्षयची आई असं का करतील? कोण केव्हा कुठल्या उद्देशाने काय करेल याचा बिलकुल भरोसा नाही. हे बघा, आता उगीच तुम्ही भलत्या सलत्या शंका माझ्या डोक्यात भरवू नका. मी खरं आहे तेच बोलतोय. हे बघ, मी माझ्या आईला तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो. अर्थात हे तुला मान्य असेल. अरे हो, पण पण तुला माहितीये का, त्याने मला इतकं सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर आपल्या दोघांचं त्या लग्न लावून देण्यासाठी तयार आहेत म्हणून. चला, म्हणजे ही एका दृष्टीने चांगली गोष्ट झाली. आणि तसेही आपण रजिस्टर्ड मॅरेज करायला तयार आहोत की. मला माफ कर रे, माझं चुकलं. खूप पश्चाताप होतोय मला. बाळा, तुझ्या आईला माफ कर रे. असं व्हायला नको होतं रे अक्षय. तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, मला माहिती आहे. पण माझं चुकलं रे अक्षय. असं व्हायला नको होतं. मला खरंच माझ्या कर्माचा खूप पश्चाताप होतो. मी असं वागायला नको होतं तुझ्याबरोबर. अक्षय, तू खूप भाग्यवान आहेस रे. मीच फार दुर्भागी. बघ ना, तुला अनुसारखी चांगली मुलगी मिळाली आणि मला तुझ्यासारखा मुलगा असूनही मी समजू शकले नाही रे तुला. त्या सयाजीच्या सहवासात राहून मी खूप स्वार्थी झाले होते आणि माझ्या मुलीच्या प्रेमापोटी मी आंधळी झाले होते रे. आजपर्यंत जे काही घडलंय ना, ते खूप वाईट घडलंय. माझा ऍक्सिडेंट झाला, माझं किडनॅप सुद्धा झालं. माझा विश्वास होता की सयाजी माझा शोध घेईल आणि तो मला नक्की सोडवेल. पण त्याने असं काही केलं नाही. उलट तूच मला सोडवायला आलास रे.
आईचा नक्कीच यामागे काहीतरी वेगळा उद्देश असणार आहे आणि तिने आणि त्या सयाजीनी काहीतरी गडबड करण्याच्या आधीच मला अनुशी लग्न करावंच लागेल. आणि एकदा का आमचं लग्न झालं की आमच्या आयुष्यात कधीच कुठलाच अडथळा आणण्याचा कोणीच प्रयत्न करणार नाही. मला माफ कर. हे बघ, मी आल्यापासून बरंच काही घडलंय. त्या अगोदरही बरंच काही घडत गेलंय. त्याची खरी कारणीभूत मीच आहे. अगं, तू ज्या संस्कारात वाढलीये ते किती श्रेष्ठ आहेत. त्यांचे शब्दात कुठलेही मोल होणार नाही. तुला इथे बोलवण्यामागे माझा एकच उद्देश होता की तू मला क्षमा करावी आणि मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करावं. आणि मला तुझ्या लग्नाविषयी बोलायचं होतं ग. मी आता तुझ्या घरी लवकरात लवकर येऊन सगळं काही बोलणार आहे. आता तुमचं लग्न लावून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. अक्षयची आई माझ्याशी जे काही बोलली ते खरं असेल की की त्यामागे तिचा काही वाईट उद्देश असेल. मनस्विनी मी जे केलंय ते योग्य की अयोग्य खरं तर मला काहीच सुचेना असं झालंय. जशी परिस्थिती आहे मी तशीच रिॲक्ट झाले. रागात मी जे काही करून बसले ते कदाचित बरोबरही असेल. पण असं एकटीने किती दिवस जीवन जगायचं. मला माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा. पण त्याच्यात वेगळा असा विचार करायची काय गरज आहे. आतापर्यंत जशी मी एकटी राहत होते तशीच यापुढेही राहीन. आता मला माझ्या आयुष्यात कसलेही धोके पत्करायचे नाहीयेत. खूप झालं. वीणा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही ग आत्या. हे बघ, एवढा विचार करत बसलीस ना तर कुठलाही निर्णय तुला ठामपणे नाही घेता येणार. आत्या अगं पण मला सगळं माहिती आहे. काय? हे बघ, पुन्हा पुन्हा तेच तेच नव्याने सांगण्यात काय अर्थ आहे ग? आत्या आत्या मला जे वाटलं
जे सुचलं तेच मी केलं. वीणा, रागापोटी कोणताही निर्णय घेतला तरी तो योग्य असू शकत नाही. नाही आत्या, खरंच खरंच माझ्या पुढे आता एकही पर्याय उरला नाहीये. किती दिवस मी स्वतःची समजूत काढत राहू? म्हणजे नितीनच्या बाबतीत तू जो काही तडकाफडकी निर्णय घेतलायस तो तुला मान्य आहे तर? हो, मान्य आहे. वीणा, तुला एक सांगू? आत्या, जर नितीनच्या बाबतीत काही सांगणार असशील तर नको. का नको बोलू? कारण त्याचा विषय आता माझ्यासाठी कायमचा संपलाय. ठीक आहे, तुझ्या आयुष्यात त्याचा विषय कायमचा संपला असंच आपण गृहीत धरूया का? आत्या प्लीज. अगं, तो तुझ्याशी खोटं वागला म्हणूनच तुला त्याचा एवढा राग येतोय ना? येणारच ना आत्या. आत्या, जर आज मी तुझ्याशी खोटं बोलले, तुला अंधारात ठेवलं आणि नंतर माझा खोटेपणा तुझ्या समोर आला तर तुलाही राग येणारच ना, हो की नाही आत्या? हो, मान्य आहे मला. मग तुला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असं समजायला काहीच हरकत नाही. हे बघ वीणा, अजून माझं पूर्ण समाधान झालेलं नाही. आत्या, मग नितीन माझ्याशी जे काही वागला ते सगळं बरोबर आहे असं म्हणायचंय का तुला? नाही मग वीणा, मला असं वाटतं की नितीन वाईट मुलगा नाहीये ग. ते मलाही माहिती आहे आत्या. मग तू का त्याला एकदम तोडून टाकतेस? त्याला असं खोटं वागण्याची गरज काय होती? हे बघ वीणा, मला तुमचा व्यवहार किंवा तुमच्या त्या बिझनेसमधल्या काहीही गोष्टी कळत नसतील, पण हां, कोण माणूस वाईट आहे आणि कोण चांगला आहे एवढं मात्र मला नक्की कळतं ग. हे बघ आत्या, नितीन किती चांगला आहे किंवा कोणाबरोबर किती खरा आहे यापेक्षाही त्यांनी माझ्याशी खोटेपणा केला, माझ्याशी धूर्तपणाने वागला, मला दगा दिला, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, जो कोणी आपल्याशी वाईट वागतो किंवा तो कितीही आपल्या जवळचा असला तर त्याच्याशी आपण कायमचं नातं तोडून टाकू शकतो का? हो, कारण नितीन माझ्यासाठी गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा व्हायलाच हवी, बस इतकंच. तेही मान्य आहे मला, पण आता पुढे काय? तू असं एकटीने किती दिवस आयुष्य काढणार? तुझ्या पुढच्या आयुष्याचा तू काही विचार केलायस? आत्या, अगं वेगळं असं ठरवायची काय गरज आहे? माझ्याबरोबर आई बाबा आहेत, तू आहेस, अनु आहे. आत्तापर्यंत जशी आनंदात जगत आले तशीच यापुढेही जगीन. आपण कोणावर अवलंबून राहिलं नाही ना की आयुष्य एकदम सोपं होतं. वीणा, माझा निर्णय ठाम आहे आत्या. पश्चाताप. वेळ निघून गेल्यावर हातात काहीच राहत नाही. शी. का केलं मी हे सगळं? मला अगोदर कसं समजलं नाही की मी गुन्हा करतोय? याचे परिणाम पुढे वाईटच होणार आहेत.
नमस्कार नितीनराव. आज पहिल्यांदा असं घडतंय की मी तुम्हाला नमस्कार करतोय आणि तुम्ही उत्तरच देत नाही. नमस्कार करण्याच्या लायकीचाच राहिलो नाही मी आता. अहो नितीनराव, कशाला धडक्या पडक्या गोष्टींचा विचार करत बसताय? हा, झाल्या गेल्या विसरून जा. नक्की काय अवस्था करून घेतली स्वतःची? तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पट्टायत ना, मग झालं तर. मी आहे ना. नको, यापुढे मला तुमच्याकडनं कुठलीही मदत नको. अहो, असे निकामी विचार करत बसलात ना तर डिप्रेशन मध्ये जाल. डिप्रेशन? हो. मी डिप्रेस नाहीये. मला माझं अंतर्मन खातं. ते एखाद्या मोठ्या राक्षसा एवढं झालंय. ते मला स्वस्थ बसून देत नाहीये. मला त्याने पूर्णतः घाबरवून टाकलंय. मी काहीच करू शकत नाही. काय या वेळेसारख्या गोष्टी करताय तुम्ही? वेडा? हो. मग आणखीन काय म्हणू तुम्हाला मी? मी वेडा नाहीये. आज जे काही माझ्याबरोबर घडतंय ना, ते माझ्याबरोबर घडेल असा मी विचार सुद्धा केला नव्हता. हे बघा, आता त्याच गोष्टींवर परत परत विचार करत बसल्याने काय मिळणार आहे का? माझी चूक झाली. नितीनराव, हे बघा, खरंच मी आपल्याच माणसांना खूप त्रास दिला. मी वीणाला फसवलं. सगळ्यांना अंधारात ठेवलं. खूप वाईट वागलो मी. हे बघा, तुम्ही स्वतःच्या मनाला एवढं वाईट वाटून घेऊ नका. का नाही? पण मी सगळ्यांचंच वाईट केलं. अहो, पण तुम्ही जे काही केलं ते बिझनेससाठीच केलं ना. हा बिझनेस? हा, बिझनेस करणं आणि तो कोणाबरोबर करणं हा काय गुन्हा नाहीये. बिझनेस कसा करावा हे मी कॉलेजमध्ये कागदोपत्री शिकलो. पण कसा करू नये हे या अनुभवाने शिकलो. हे बघा, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे, तुम्हाला मी समजू शकतो. हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो, मला वाईट हे वाटणारच, कारण मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही भावना आहेत. आता वीणा आली, तुम्हाला वाटेल तसं बोलून गेली, मारलं सुद्धा. नंतर तिचे वडील त्यांच्या मित्रांसह आले, तेही तुमचा अपमान करून गेले. लहान मुलांच्या हातातली खेळणी एकदा निकामी झाली की त्याला लात मारून बाहेर फेकून दिलं जातं. कोपऱ्यात टाकलं जातं. माझी अवस्था तशीच झाली. हे बघा, तुम्हाला तसं वाटतंय, पण तुमचा हेतू अजिबात वाईट नव्हता. अहो, वाईट कसा नव्हता? हा, मी माझ्या होणाऱ्या बायकोला फसवलं. सगळ्यांना अंधारात ठेवलं. आणि आणि माझ्या चुका लपवण्यासाठी मी त्या 2 निष्पाप मुलींना सुद्धा किडनॅप केलं. मग त्यात मी सहभागी आहे? ते सगळं तुम्ही आणि मी केलंय. हे बघा, खरा अपराधी मी आहे. हो, पण सगळं हे झालं ते माझ्यामुळे झालं ना. माझ्यामुळे हे झालंय आणि मीच अपराधी आहे, बस. हे सगळे गुन्हे मी केलेले आहेत असं मी कबूल करणार आहे. मला प्रायश्चित्त करायचंय. हे बघा नितीनराव, तुम्ही हे फार चुकीचं करताय. असं मी तुम्हाला काही करून देणार नाही. तुम्ही घाबरू नका हो. नाही, मी घाबरत नाही, पण मी तुमचं नाव कुठेही घेणार नाही. म्हणजे तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस तर? हो. अगं, पण
आईबाबांचा तरी विचार कर. आत्या मला माहिती आहे कदाचित माझा हा निर्णय त्यांना अजिबात आवडणार नाही. पण तू निर्णय का बदलू शकत नाहीस? आत्या मी नाही बदलू शकत. अगं पण का नाही? मला नाही जमणार आत्या. हे बघ, नितीन खरंच वाईट मुलगा नाही आहे ग, पण त्याला भेटणारे लोक, त्यांच्या संगतीमुळे तो वाईट कामं करत राहिला आणि म्हणूनच तो तुझा गुन्हेगार ठरला ना. आत्या अगं तो एवढा शिकलेला हुशार कर्तबगार बिझनेसमॅन म्हणून पुढे आला. त्याला एवढी साधी गोष्ट कळू नये की सयाजी सारख्या माणसाबरोबर पार्टनरशिप करू नये.